नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, सर्वप्रथम तुमका सगळ्यांका प्रभू श्रीरामांका स्मरण करून रामनवमीच्या खूप खूप अशा मंगलमय शुभेच्छा देत आहे. तर मंडळी, या शुभदिनी आमच्या वेर्ले गावातले जे महिला मंडळ असतात तर त्यांचा उद्योजक असो गट असा महालक्ष्मी उत्पादक गट. तर त्या गटातर्फे त्यांच्याने एक आजपासून नवीन उद्योग असतात, तो घरगुती उद्योग असा. तर त्याचे आज उद्घाटन करतात या शुभदिनी. तर तो उद्योग कशाबद्दल असा, काय ती ही सगळी महिला मिळून कसलो उद्योग स्थापन करतात, परत कशाबद्दलचे म्हणजे मसनीच असतात ते अर्थातच. तर ते हाडलेले असतात, तर ते मसनी वगैरे कसले असतात हे आपण पुढे बघूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मग आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर आज सरपंच, गावातील ग्रामस्थ या सगळ्यांच्या एकजुटीने आणि मदतीने उद्घाटन करतले. त्यानंतर आजपासून या त्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाक म्हणजे जो ती आजचा जो उद्योग करतले त्या उद्योगाक आजपासून सुरुवात असा. तर चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. चिकाताई आईंच्या घराकडे ना हार वगैरे करतात, सगळेजण जमली आहेत. तर चला बघूया त्यांची कितपत तयारी झाली आहे ती. तर इसार हार करतात. कितके गेलाय हार? हा ते बघ, 2 किलो 2 हार किलो. तर काजू सोलूचे मसनी घेतले नाही ते आता कसे असतात ते आपण तडे गेल्यानंतर बघूया त्या जागी. आणि खिसर उद्घाटन करतले त्या सुद्धा आपण बघूया पुढे. तरी सर हार वगैरे करतात, तयारी यांची चालू असा. उद्घाटक गे गट काय तुमचं? महालक्ष्मी उत्पादक गट. सगळीजण असा काय यार्ल्यातली? थोडी थोडी ना. मंडळी, महालक्ष्मी उत्पादक हे जो गट असा, हे जो नवीन उद्योग चालू करतात त्यासाठी लागणारे मसनी जे असतात ना, ते केसरकार आजींच्या लिंगोतवाडी या मांगरामध्ये ठेवलेलं असतात. त्यांचा जो मांगर असता तो लिंगोतवाडीत असा. त्यामुळे आपण आता हिसरसून लिंगोतवाडीत जाऊ का बघूया त्यांची कितपत तयारी वगैरे झाली आहे ती. तर चला मग. तर हे जो मांगर असा ना केसरकार आजीचा होतो, पायऱ्याच्या वाटेक जातानाच रस्त्याच्या बाजूक असा. आता आपण तिसर पोचतलो. लिंगोतवाडी जेव्हा संपाक येता तेव्हा त्यांचं मांगर असता. तर बघूया तिसर माधुरी आणि सृष्टी पुढे गेली आहेत रांगोळी वगैरे घालण्यासाठी. त्यासोबतच अजून काय तयारी वगैरे करतात आपण बघून घेऊया. तर चला मग, गावात म्हणजे सगळेजण मिळून काहीतरी गावात एक छोटंसं का असताना काहीतरी धंदो चालू करतात. खूप चांगली गोष्ट असा. तर ह्यो मांगर असा. आणि सध्या पहिल्यांदा पत्रे घालूचं काम करतात. मामाच पत्रे घालता. काका इल्यात ऐका तरी काकानं तुमका ना भटाचा आमचा व्हिडिओ टाकला ना, त्याका खूप जणांनी ह्या केला नाही विचारूक सांगला नाही तुमका. माहेरवाशिनी जे महिला मंडळ असतात ना आपले, त्यांच्यानी विचारला नाही तुमका नमस्कार ना सांगाक सांगला नाही. तर तुमचं निरोप मी काकांपर्यंत पोचवलंय. दिसला सुनान गावचे ब्राह्मण ना. तर ही सर सगळे मसनी असतात त्यांच्या मांगरामध्ये. तर हे सगळे मसनी जे असतात ते काजू सोलण्याची यंत्रणा असतात सगळी काय. तर हळूहळू तयारी वगैरे चालू असा. विजयते कुर्यात् सदा मंगलम शुभम भवतु श्रीरस्तु शांति द्रव्यं समर्पयामि
तेन मे देवेश सफलास्तेन मनोरथा भवेत् जन्मनि जन्मनि तमर्वणं सौभाग्यं द्रौण्यं समर्पणिते शावाङ्मयि पूजा श्रीमच्छङ्करपदार्पिता तेन मे देवेश सफलास्तेन मनोरथा भवेत् जन्मनि जन्मनि तमर्वणं सौभाग्यं द्रव्यं समर्पयामीति शावाङ्मयि पूजा श्रीमच्छङ्करपदार्पिता तेन मे देवेश सफलास्तेन मनोरथा भवेत् जन्मनि जन्मनि तमर्वणं सौभाग्यं द्रव्यं समर्पयामि वनस्पतिरसोद्भूतं दिव्य सर्वदेवानां धूपं दीपं दर्शयामि त्रयीमन्दिर्यात् दुराद्दीपय्यं प्रज्वलितं धूपं दीपं दर्शयामि नमो नमः यं पुनर्वणिते बचतगट यांनी आपली आज ही काजू प्रक्रियेची मशीन आणली आहे ब्राह्मणाच्या हस्ते ब्राह्मणाच्या साक्षीने तिथं उद्घाटन केलंय महाफलात तुला भरलेला श्रीफळ विडा ठेवलाय तो मान्य करून घे असते कल्याणकर काहीतरी यांची इच्छा कामना ती परिपूर्ण करून अन्न वस्त्र आरोग्य आयुष्य देऊन सर्व कुटुंबात सुखी राखून इच्छा कामना पुरी करून नोकरी धंद्यात यश देऊन जे काय क्लेश असतील ते दूर कर आणि हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडणे बरं करून बरं कर बस आपलं चला तर बाहेर आहे. मी चिकटे बघायला पाहिजे आता सगळेजण चहा परसन घेतात गणेश पूजा झालेली आहे काढताय हो मुंबईला चालू आहो तर या कार्यक्रमात सदस्य ग्रामपंचायत शिपाई गावातले ग्रामस्थ सगळेजण उपस्थित असत रिक्षावाले सकट हा रिक्षावाले काका पण असत त्याला कार्यक्रम झाल्याने जातो सांग रिक्षेत तू ते बसली गाडी केला चालू चालू केला बंद करू ठीक आहे रेशनिंगवाल्यांचं मूलभूमी जवळची म्हणजे कशी ओळख तर काजू बी अत्यंत आपल्या कोकणातलं महत्त्वाचं एक प्रोसेस ज्याच्यावर आपण करतो कारण काजू बी सर्रास आपल्याकडे होता आणि या काजू बीवर जर प्रोसेस करूची असली तर महत्त्वाचा विषय म्हणजे कार्यक्रम वगैरे संपन्न केलं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिलं त्यानंतर या तरी काका त्या काकांचा परी ना बेंगलोरला असतात आवडीन माझे व्हिडिओ बघता तर हे परीचे आजोबा ना तर ह्या मांगराच्या जे उद्योग चालू करतील त्या मांगराच्या जवळच सर यांचं घर आहे काकाने भरपूर मदत केल्याने आहे त्यांका तर मंडळी आम्ही आत्ताच झोपान उठलं आणि बाहेर येऊन बघलं तर सध्या 3 वाजले आहोत 3 पण वाजक नाही 2 मिनटं असं 2:58 झाले आहोत आणि इतकी बामड झाली आहे ना खडे तरी आजूबाजू पाऊस लागतात आपण टेरेसवरती जाऊया मम्मीने कालच हळद जी होती ती उकडूक टाकलेली आहे तर ती हळद काढून घेऊन या पाऊस उरलो तर ती खराब जातली या ढगांचे कलर परातले सगळे थोडी थोडी बांबड धरता एकदम आणि बघा असं हळद सुकत घातलेली आहे त्यासोबतच बाजूकची सर ना कांद्याची बी असं ती पुढच्या वर्षीच्या कांद्याच्या बियांका ना खूप म्हणजे खूप भयंकर गरमी चालू असं 2-3 दिवस झाले गरमी असली की याकडे नाकडे तरी पाऊस चालूच असता तर आता ही मी भरून घेत आहे आणि खाली ठेवत आहे बघ एकदम बामट झाली ना गरम झाला झोपलेलं काय नाही गो तुका काय झाला असं किती निदलं की उलटा आ ओट कसा ब झोपला सगळा बामट येल्या तर मी आत्ताच कांद्याची बिया जी होती ती खाली घेऊन दिलंय तरी बघा अशी मोडूची लागतात ती बरी सुकाक वयत आणि हळकुंडांच्या नंतर ती बारीक करू काय ना कोयतेन हाडून ते मोठे कांदे होते त्यांचे बारीक एकाचे 4 तुकडे करू हा तर हळकुंडांचे पण आमका बोले एकाचे असताना जगो बोले असतानाच कापू होते 4 तुकडे करू काय पहिल्यांदा ह्या मुरडूया मंडळी आज गुरुवार असतात त्यामुळे स्वामींचा आजचं माझं 6वा अध्याय असतात तर पहिल्यांदा मी हळद कुंकू लावून घेते त्यानंतर तुमका सांगते की आजची पूजा विशेष किती असतात ते
त्यासोबतच बाकी देवाऱ्यातल्या देवांका पण आता आपण हळद कुंकुम लावून घेऊया. बरेच दिवस झाले, तरी पण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण मी रिव्हील नाही करूच आहे, पण थोडी तरी आयडिया तुमका गावतली लगेचच. तर मंडळी, आता मी पूजा केल्या, अध्याय वगैरे वाचतोय, त्या अगोदर तुमका दाखवते चला. तर मंडळी, ह्या जा सगळा तुमका सामान दिसता ना, त्या एका नवीन कामाच्या सुरुवातीचा असा. आजच्या रामनवमीच्या दिवशी आपण त्याची पूजा करतो. वार पण चांगलो गावलेला असं गुरुवार. तर ईश्वरच्यांनी प्रार्थना करतोय की हा काय नवीनचा करतोय ते का नक्की यश असो. तर मंडळी, स्टिकर वगैरे समजलाच ना आपण काय सुरुवात करतो होता. तर हे सगळ्या गोष्टी आपण अनबॉक्सिंग नंतर करूया. त्याचा स्पेशल व्हिडिओ असतो या फील्ड कशासाठी निवडले. आणि ते आता पूजा करून घेतले मी. या हळद कुंकुम वगैरे राहिला आहे. तर मंडळी, आपलं सेटअप हे बघू शकताय. सगळं ह्याच्यावरनं थोडी तरी आयडिया येईल असतली. ह्याबद्दलचं सविस्तर व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला येतलो. तोपर्यंत तुम्ही कमेंट करून ठेवा. तर मंडळी, आत्ताच मी स्वामींचं 6वा अध्याय वाचला आहे. स्वामींची त्यासोबत देवारात असलेल्या सगळ्या देवींका नामस्मरून, त्यासोबत माझ्या दैवत गिरोबा देवाक आणि स्वामींका स्मरण ठेवून, साक्षी ठेवून आज म्हाका काय गुरुवार चांगला दिवस गावला. आज रामनवमी पण असतात. तर या दिवशी मी जी काय तुम्ही टेबलावरती ज्या वस्तूंची मी पूजा केलं आहे, तर माझं पहिल्यापासून मत असा की एखाद्याच्या जागी म्हणजे नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी असलेला बरा. मग त्याच्यातनं मिळकत कसलीच गोष्ट काहीतरी मिळकत गावाक ह्या हेतून कोण करणार नाही, एक आवड असता. तर आता त्या सगळ्या वस्तूंवरनं तर तुमका समजलं असेल त्या सेटअपवरनं तो सेटअप कशाचा असा. तर तो केकचं सेटअप असा. तर मंडळी, आजच्या या दिवसाक साक्षी ठेवून मी त्या नवीन व्यवसाय म्हणजे ते एका आवडीक सुरुवात करते. तुम्ही माका भरभरून प्रेम द्या आणि प्रोत्साहन द्या. नक्की माका कमेंटमध्ये सांगा की हे सगळ्या गोष्टी तुमका कशी वाटल्या. म्हणजे आजच्या दिवशी मी ते सगळ्या वस्तूंची पूजा करून घेतलं आहे. सगळ्यात आधी घरात कोणती नवीन वस्तू हाडा पूजा करूची आता. आणि माका इतकं आनंद वाटलो की गुरुवार माझं स्वामींचा दिवसही गावलो आणि आज रामनवमी पण. तर त्यानिमित्तानं मी त्याची पूजा केली आणि लवकरच मी रिव्हील करेन. म्हणजे एक स्पेशल व्हिडिओ बनेल त्या सगळ्या म्हणजे बॉक्सचं आणि आतमधल्या वस्तूंचं अनबॉक्सिंग करूचं असा. परत अजून पण सामान असा हाडलेला जा फ्रीजमध्ये ठेवलेला असा. तर ते सगळे काय गोष्टी दाखवच्या असत. मी आता म्हणजे निवडलं आहे की त्या सगळा काय सविस्तर आपण लवकरच व्हिडिओ बनवतलो. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटा एक नवीन व्हिडिओ घेऊन एका नवीन दिवसाची सुरुवाती. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.